ऑपरेशन सिंदूरचं यश जगाला सांगण्यासाठी आणि दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका जगासमोर मांडण्याच्या भारताच्या निरंतर लढ्याचा भाग म्हणून सरकार जगभर 7 बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ पाठवणार आहे। या प्रतिनिधी मंडळांचं नेतृत्व विविध पक्षांचे नेते करणार आहेत। भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सौदी अरेबिया, कुवेट, बहारीन आणि अल्जेरियाचा दौरा करून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद विरोधात भारताची भूमिका मांडेल। या शिष्टमंडळात MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी, गुलाम नबी आझाद यासारख्या नेत्यांचा समावेश आहे। भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील दुसरं मंडळ इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, युरोपियन युनियन, इटली आणि डेन्मार्क या देशांमध्ये जाऊन भारताची भूमिका विशद करेल। या शिष्टमंडळात शिवसेना उभाठा पक्षाच्या प्रियांका चतुर्वेदी यांचा समावेश आहे। तिसऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व जदयूचे खासदार संजय कुमार झा करणार असून हे शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया, जपान आणि सिंगापूरला भेट देईल। तर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ संयुक्त अरब अमिराती, लायबेरिया, काँगो, सिएरा लिओन या देशांना भेट देऊन ऑपरेशन सिंदूरचं यश अधोरेखित करेल। काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील 5वं शिष्टमंडळ अमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील आणि कोलंबिया इथे भेट देणार आहे। या शिष्टमंडळात शिवसेनेचे मिलिंद देवरा यांचा समावेश आहे। 6व्या शिष्टमंडळाचं नेतृत्व द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी करत असून हे शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस, स्लोवेनिया, लाटविया आणि रशिया या देशांना, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ इजिप्त, कटार, इथिओपिया आणि दक्षिण आफ्रिकेला भेट देऊन दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करणार आहे।